हरे कृष्णा दंडप्रणा। इस्कॉन बारामती वैष्णवी आयोजित गीतामृत शृंखलेमध्ये आजच्या या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। मंगलाचरण गाऊन आजच्या या सत्राला आपण अध्याय 9.25 याला सुरुवात करणार आहोत। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण। आज इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित गीतामृत शृंखलेमध्ये अध्याय 9 म्हणजे गुह्यतम ज्ञान जे नॉलेज या अध्यायातील आपण आज 25वा श्लोक घेणार आहोत, अर्थात 9.25। आपण सर्व या अध्यायामध्ये आहेत आणि आपण कसं एक एक पायरी वर चढतो आहोत। ह्या अध्यायात आपण बघितलं की कसं भगवंत ज्ञानाला ग्लोरिफाय करता आहेत। ऐश्वर्य ज्ञान असेल भगवंतांचं त्याच्याबद्दल सांगतात। त्यानंतर जे वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करतात, वर्षीपर जे आहेत भगवंतांचे त्यांच्याबद्दल वर्णन आलेलं आहे। आणि याच्यातला आज 25वा शेवटचा श्लोक आहे ना। आणि मग आपण बघणार आहोत की कृष्ण भक्तीची उच्चतम सीमा काय आहे। तर आजचा 25वा श्लोक असा आहे, आपण आधी वाचूया। कालच आपण 24वा श्लोक बघितला। अनंगोपी माताजी यांनी खूप छानपणे सांगितलं की कसं भगवंत हे सगळ्या यज्ञांचे भोक्ते आहेत आणि जे हे जाणत नाहीत तर त्यांचं निश्चितच पतन हे होणार। खूप सुंदर साध्या सोप्या शब्दामध्ये माताजींनी काल आपल्याला याबद्दल मार्गदर्शन केलंय। आज आपण 25वा श्लोक बघतो आहोत, बघूया। यांती देवव्रता देवान पितृनन्यांती पितृव्रता भूतान यानोपि भूतानि यांती भूतेजा यांती मध्याजिनोपि माम। अर्थात यांती म्हणजे जातात, देवव्रता म्हणजे काय, जे देवतांचे उपासक आहेत, देवान म्हणजे देवतांकडे, पितृन म्हणजे पितृव्रता म्हणजे जे पितरांचे पूजा करतात, पितरांचे उपासक आहेत। भूतानी म्हणजे भूत प्रेतांकडे, यांती म्हणजे जातात, भूतेजा म्हणजे भूतांचे उपासक आहेत, यांती म्हणजे प्राप्त होतात किंवा जातात, मत म्हणजे माझे, यजी म्हणजे भक्त, अपि म्हणजे परंतु, आणि माम म्हणजे मला। तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, जे देवतांची उपासना करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात, जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो, आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्त करतात, ते माझी प्राप्ती करतात। आवाज येत नाही माताजी? हरी बोल। हरी बोल, हरे कृष्ण। ओके ओके। तर जे पितरांकडे जातात ते भूतांची उपासना करतात, त्यांचा त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो, आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात। तात्पर्य, जर कोणाला चंद्र सूर्य तर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला
वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकांची प्राप्ती होऊ शकते. दर्श पौर्णमासी विधीचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये निरनिराळ्या लोकांच्या प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट त्याचप्रमाणे मनुष्याला पितृलोकची प्राप्ती होऊ शकते. तसेच मनुष्य भूग्रहावर आणि यक्ष, राक्षस किंवा पिशाचपासने अभिजाल किंवा इंद्रजाल असेही म्हणतात. इंद्रजाल किंवा जादू अनेक लोक आणि जादूटोणा आध्यात्मिकता होय. इथं प्रभुपाद काय म्हणतात खूप स्पष्ट लिहितात. परंतु वस्तुतः अशी सर्व कार्य पूर्णपणे भौतिक शुद्ध निसंदेह वैकुंठ लोकाची आणि कृष्ण लोकांची प्राप्ती करतो. या महत्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा जादूटोणा केल्याने भूत लोकांची प्राप्ती होऊ शकते, तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा विष्णू लोकांची प्राप्ती का नाही होऊ शकणार? दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि श्री विष्णूचे निवास असणाऱ्या अशा दिव्य लोकांचे बऱ्याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होणारच. निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होते. यास्तव कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरे कृष्ण मंत्रांचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवत धामात परत जाऊ शकतो. खूप सुंदर तात्पर्य श्रील प्रभुपाद लिखित श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी आताच आपण वाचन केलेलं आहे. त्या श्लोकाचे 4 भाग आहेत. या 4 भागांमध्ये पहिले 3 भाग याला आपण एकत्र घेऊया आणि शेवटचा एक भाग. पहिले 3 भाग आहेत म्हणजे भगवंतांची पूजा करण्याऐवजी हे लोक कुणी लोक देवतांची पूजा करतात, दुसरे लोक पितरांची उपासना करतात किंवा तिसऱ्या प्रकारचे लोक भूतांची, भूत राक्षस काय जे असतील जादूटोणा करणारे यांची उपासना करतात. यांचा एक ग्रुप आणि एक ग्रुप सेपरेट आहे. त्यांना काय म्हटलं जातं? भगवंत म्हणतायत जे माझी उपासना करतात ते माझी प्राप्ती करतात. हो की नाही? आता मैत्रिणींनो, आपल्याला समजा कॉमन सेन्स आहे, हो की नाही? जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर सपोज आपण एसटी स्टँड वरती गेलो तर आपण कुठल्या बसमध्ये बसायला पाहिजे? ज्याच्यात लिहिलंय ना पुणे, बारामती पुणे फॉर एक्झाम्पल, हो ना? म्हणजे आपल्याला कुठे जायचंय हे आधी आपण ठरवलेलं आहे, राईट? आणि मग तशा बसमध्ये आपण बसलो तर पुण्याला पोहोचणार आहे. समजा मी जर कोल्हापूरच्या बसमध्ये गेले तर मी कशी पुण्याला पोहोचणार आहे? हो की नाही? मग तद्वतच या श्लोकामध्ये आपण सांगितलंय, भगवंतांनी आपल्याला सांगितलेले, अर्जुनाला सांगतायत भगवंत की जे देवतांची पूजा करतात ना ते देवतांकडे, जे पितरांची पूजा करणार आहेत ते पितरांपर्यंत पोहोचणार आहे, ते पितृलोकात जन्म घेणार आहेत. किंवा जे भूतप्रेत पिशाच यांची पूजा करणार आहेत, तमोगुणी असतात हे, तर त्या प्रकारची भक्ती जर त्यांनी त्यांची केली तर त्यांना त्यानुसार त्या योनीमध्ये जन्म मिळणार. आणि भगवंत खूप गोड शेवट करतायत या श्लोकाचा, हो की नाही? की जे माझी पूजा करतात ना ते माझ्याकडे येतात ऑब्विसली, हो ना? जैसा रहेगा संग वैसा रहेगा रंग, हो की नाही? म्हणून त्याच्या संग असणार, ज्याच्या सोबत असणार गंतव्य स्थान हे. तर या श्लोकामधील 2 विभागांचे अंतर म्हणजे इतरांची पूजा आणि भगवंतांची पूजा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची पूजा, यामध्ये काय अंतर आहे? इतरांची पूजा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने जे इंद्राची पूजा केली, इंद्र प्राप्तीसाठी यज्ञ वगैरे केला, तर ते इंद्र लोकात जाणारे, जन्म घेणारे. आणि जे भगवान श्रीकृष्णांची पूजा करणारे त्यांना ऑब्विसली गोलोक मिळेल. सो म्हणतात ना की पेराल तसे उगवेल, हो की नाही? जर आपण आंब्याचं बीज पेरलं तर आंबा उगवेल की नाही? पेरूचं बीज पेरलं तर पेरू उगवणार आहे.
आणि म्हणून म्हणून कुठे करेक्शन करण्याची गरज आहे ना, हे प्रोग्रामिंग करण्याची गरज आहे, की आपण हे जे ठरवतो गंतव्यस्थान, तर तिथं वर्कआउट करण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून, कारण तशीच दिशा आपल्याला मिळणार आहे. जे ज्याची पूजा करणार त्या लोकात ते जाणार. इवन आपण जे श्रील प्रभुपादांनी सांगितलेल्यानुसार आपण 4 नियमांचं पालन करतो, 16 माळा जप करतो की नाही. इवन देवता सुद्धा इतकी भक्ती भगवंतांची करत नाही, हो की नाही. आणि म्हणून जर आपले जीवन आपल्याला कृष्णमय करायचे असेल तर आपण खरोखर खरोखर भाग्यवान आहोत ना. ब्रह्मांड ब्रह्मिले, हो की नाही, श्लोक आहे की नाही, की एवढ्या याच्या विद्वानांमधून एखादा ब्राह्मण असेल, पंडित असेल, हजारो लाखो पंडितांमधून एक वैष्णव असू शकतो भक्त. त्या पद्धतीने इतक्या साऱ्या जीवांमध्ये आपल्याला या जन्मामध्ये संधी मिळालेली आहे भगवंतांची भक्ती करायची. तर मैत्रिणींनो, ती बिलकुल सोडायची नाहीये, कारण आपण खूप भाग्यवान जीव आहे, हे लक्षात ठेवायचं. समजा एखाद्याला वाटेल ना, आता पितृलोकामध्ये जर आपले पित्र असतील ना आणि त्यांची उपासना केली तर आपण पितृलोकात जाऊ. पण समजा कुणाला वाटलं की आपले वडील हे पितृलोकामध्ये गेलेले असतील तर, आणि जर आपण त्यांची आज पूजा करतो आहोत, तर ऑब्विसली आपले पित्र पण जर गोलोकधामामध्ये असतील, ऑब्विसली गंतव्य आहे गोलोकधामच प्राप्त होईल, कारण त्यांनी जीवनाच्या अंतसमयीपर्यंत भगवंतांचं नाव घेतलेलं असतं. आणि म्हणून त्यांना गोलोकधाम प्राप्ती झालेली. तर त्यामुळे प्रभुपादांचं नाव घेतो. शिवपाद देखील म्हणतात, तुम्ही जरी माझं नाव घेतलं शेवटच्या श्वासाला, अंतिम समय देखील आपण गोलोकधाम प्राप्त करू शकणार आहात. इथं श्रील प्रभुपाद असं नाही म्हणत की तुम्ही फक्त माझं नाव घ्या आणि भगवंतांचं नाव घेऊ नका, असं नाहीये. आपणा सर्वांचे पिता आहेत श्रील प्रभुपाद, आणि म्हणून आपणही त्यांचे भजन हे केले पाहिजे, कारण गुरूंच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वर भेटणार आहेत, भगवंत भेटणार आहेत. असं म्हणतात की भूतांच्या बाबतीमध्ये की भूत ही कुठेही असतात, धामामध्ये सुद्धा भूत असतात. आता मी याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही, कारण आपला टॉपिक हा डायव्हर्ट होऊन जातो. आणि म्हणून जे देवतांची पूजा करणार आहेत ते देवलोकामध्ये जाणार, देवतांकडे जन्म घेतील. जे भूतांच्या मागे लागतात, त्यांचं उदो उदो करतात, जी तमोगुणी पूजा आहे, खूप त्याला करावं लागतं, तर ते लोक भूलोकामध्ये जाणार आहेत. काही जण सकाम किंवा निष्काम काही कशीही भगवंताची पूजा करतील तर ते शुद्ध होतील. गीताभूषण टीकेमध्ये लिहिलंय की देवता ह्या विभूती आहेत आणि आपण इष्ट देवतेचं पूजन करू शकतो, त्यांचं व्रत बांधू शकतो. असं इथं म्हटलंय गीताभूषण टीकेमध्ये की जी कुणी व्यक्ती इंद्रदेवतेची अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी उपासना करणार आहे तर त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल किंवा देवता लोकामध्ये जन्म मिळेल. आपण बघितलं की स्वर्गा लोकांमध्ये आपल्याला जे काही आयुष्य मिळणार आहे, मे बी 10,000 वर्ष, आत्ताच आपण कन्सिडर केलं तर 20,000 वर्ष, पण एवढं स्वर्ग सुख प्राप्त केल्यानंतर देखील तिथं सुख सुख म्हणजे काय असतं स्वर्ग सुख. फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथं जर माझं 2 गुलाबजाम खाऊन पोट भरत असेल तर स्वर्ग लोकात मी 200 गुलाबजाम खाऊ शकेल, हो की नाही. सो एवढी कॅपॅसिटी आपली वाढते, याला म्हणतात स्वर्ग सुख. पण 20,000 वर्ष झाले, 30,000 वर्ष झाले, तर परत आपल्याला पतन होणारच आहे, परत आपल्याला हा जन्म घ्यावाच लागणार आहे, हो की नाही. आणि त्यामुळे इट इज आवर चॉईस ना, की पण कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे, कशाला महत्व दिलं पाहिजे. तर त्यामुळे आपल्याला स्वर्ग सुख घ्यायचे की नाही आपण ठरवायचं, की नाही. त्यानंतर आपण बघतो की वल्लभ भट एका श्लोकामध्ये सांगतात की निर्विशेषवादी लोक जे आहेत ते ब्रह्मज्योतीपर्यंत जाऊन पोहोचतात. तिथे खूप खूप वर्ष हे निर्विशेषवादी आत्मे जे आहेत ते राहतात आणि ब्रह्मज्योतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सेवा नसतात. आणि काहीच करायचं नाही म्हटल्यावर किती बोर होतं ना. समजा एका दिवशी आपल्याला काहीच काम नसेल तर आपण खूप बोर होऊन जातो, तसं आहे.
मग तिथं भगवंतांची सेवा नाहीये, भक्त म्हणजे सगळं स्तब्ध शांतच आहे, हो की नाही? मग असं तरी आपण किती काळ जगू शकणार आहे? तर ब्रह्मज्योतीमध्ये तसं होतं. आणि तो काळ संपल्यानंतर परत आपल्याला परिवर्तन होऊन जन्म घ्यावा लागणार. तर असं म्हणतात की हे निर्विशेषवादी त्यांचं ब्रह्म ज्योतीमधलं स्थान भोगून झाल्यानंतर त्यांना झाडाच्या रूपात जन्म मिळतो. आता हे काही क्लिअर नाहीये की समजा वृंदावनामधलं झाड असेल तर हे सगळे लोक ही जी झाडं आहेत ही ऋषी तुल्य आहेत. तर असं म्हटलं की एकदा झाडावरती कुऱ्हाड टाकली होती म्हणे तर त्याच्यातनं ब्लड निघत होतं. म्हणजे हेही झाड जी आहेत वृंदावनात ऋषी तुल्य आहे आणि त्यांची आहे त्यांच्यामध्ये भक्ती आहे. तर तिथं ती भगवंतांची सेवा करतात ना. पण इतरत्र ठिकाणी जे झाडं आहेत जे आपण बघू शकतो तर ही पतन झालेली झाडं आहेत, हो की नाही? नंतर जे कुणी असुरांची पूजा करणारे त्यांना असुर लोक प्राप्त होईल, म्हणजे राक्षसांचे पूजन करणारे त्यांचं व्रत घेणारे ना. आणि भगवंत म्हणताय जे कुणी माझी पूजा आणि आराधना करणार आहेत, उपासना करणार आहेत, ती निर्गुण श्रद्धा असेल, भक्तीचे साधन वापरून केलेली असेल ना, की त्यांना अपेक्षा आहे भगवंतांची चरण प्राप्ती करायची, भगवंतांचे धाम प्राप्ती करायची किंवा भगवंतांच्या विष्णू लोकामध्ये जायचंय, ही जर इच्छा असेल तर ती त्यांची पूर्ण होते आणि त्यांना पुन्हा फिरून ह्या जगात जन्म घ्यावा लागणार नाही. मला असं वाटतं हा लास्ट पर्याय सगळ्यात योग्य आहे आणि आपण ह्या जन्मात ट्राय मारायला हरकत नाही, हो की नाही? आणि याच्यामध्ये कुठलाही घाटेका सौदा नाहीये ना. कसं ते आपण बघू. तर आपण आपल्या कॅपॅबिलिटीज, आपल्या क्षमता समजा धन असेल किंवा मन असेल तर आपण आपलं मन भगवंतांप्रती केंद्रित करू शकतो. त्यानंतर आपलं धन असेल तर भगवंत संतुष्ट होतील या उद्देशाने आपण आपलं धन त्याचा विनियोग लावू शकतो. तर आपण बघतो की आपल्या ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव संप्रदायाचे आपले आचार्य रसाचार्य श्री रूप गोस्वामी पाद यांच्याकडे 22 लाख सुवर्ण मुद्रा होत्या जेव्हा ते नवाब हुसेन शाहच्या दरबारातून बाहेर पडले, जेल कोठडीतून बाहेर पडले. 2 बोट भरतील एवढ्या सोन्याच्या मुद्रा त्या. आणि त्यानंतर त्यांना चंद्रद्वीपला जायचं, बाखला चंद्रद्वीपला न्यायचं असतं ना हे सगळं धन. तर त्याच्यातले त्यांनी 10,000 सोन्याच्या मुद्रा एका सावकाराकडे ठेवल्या होत्या गहाण. त्यानंतर 50% धन हे वैष्णवांसाठी दिलं होतं, 25% आपल्या फॅमिलीसाठी आणि 25% आपल्या भविष्य काळासाठी त्यांनी ठेवलेले होते. तर सांगायचा मुद्दा काय, याला म्हणतात धनाचं खरं नियोजन कसं आहे. तर आपण आपलं धन असेल, आपलं मन असेल, आपण योग्य पद्धतीने आपण त्याचा विनियोग लावू शकतो. आपण किती देतोय ते महत्वाचं आहे. आपण आपल्याकडे किती ठेवतोय आणि मग भगवंतांना देतोय, भगवंत ते बघतात. भगवंत म्हणतात, सुदामाचं एक्झाम्पल आहे ना, सुदामाचं इतकं प्रेम बघून भगवंत खूप आनंदित झाले. का? कारण सुदामाची केपेबिलिटी नव्हती, एवढे रिसोर्सेस नव्हते, हो ना, एवढं धन नव्हतं अर्जित केलेलं. पण तरी देखील सुदामाच्या पत्नीने, ब्राह्मण पत्नी ह्या, त्यांनी वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन भिक्षुकी करून मागून आणलेले हे पोहे होते, हो ना. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं की सुदामाची कुठलीही कुवत नसताना त्यांनी भगवंतांसाठी केलं, राईट? तर आपल्याकडे तर किती आहे, आपण किती करू शकतो भगवंतांसाठी, हो की नाही? तर असा आपण आदर्श घेऊया की आपलं धनाचा योग्य विनियोग हा कसा करावा. आणि भगवंतांनी त्यांना सगळं दिलं सुद्धा, की त्यांचं गाव सुंदर केलं, त्यांचं कुटुंब सुंदर केलं, त्यांना धन दौलत कपडे सगळं त्यांना त्या ठिकाणी अर्जित केलेलं आपल्याला दिसून येईल. ते फक्त प्रेमापोटी शक्य आहे. एक व्यक्ती होता की ज्यांनी आपल्या पत्नीसाठी खाऊ नेलं घरी जाताना आणि ते एका बोटीमध्ये बसले होते आणि बोटीत बसल्यावरती वारा आला आणि तो खाऊ गेला उडून, चुरमुरे भेळ काय जे असेल ते उडून गेले.
आणि मग ती व्यक्ती म्हणते जाऊ दे, हा गोपाल भोग झाला. का? तर ते उडून गेलेच कुरमुऱ्या वगैरे खाऊ, पत्नीला मिळालं नाही, मग हे भगवंतांना अर्पण झालं. असं भोग तर नाही घेत ना, ते लागू पडत नाही. आपल्याला त्या ठिकाणी द्यायची इच्छा पाहिजे, द्यायची इच्छा आवश्यक आहे, हो की नाही? त्यासाठी भगवंतांवर श्रद्धा पाहिजे, श्रद्धा, केवळ आणि केवळ श्रद्धा पाहिजे, तरच ते शक्य आहे, की नाही? आणि पण अशी प्रार्थना केली पाहिजे भगवंतांना, हे भगवंता, कुठलीही परिस्थिती असेल, सुख असेल, दुःख असेल, लाभ असेल, हानी असेल, नरक असेल, स्वर्ग असेल, कुठल्याही परिस्थितीत मी आपली सेवा करेन. अश्लिषा पादरता विनुष्टुमाम, आपल्याला प्रेयर्स मध्ये आहे, आपण म्हणतो, हो की नाही? रुक्मिणी देवी आपण बघतो की भगवंतांनी आधी बघितलेलं पण नाही रुक्मिणी देवींना, कशा आहे, काळ्या आहेत, गोऱ्या आहेत, कशा आहेत त्या. भगवंतांनी त्यांचं मन जाणलं. काय मन जाणलं इथं आपण बघू शकतो की रुक्मिणी देवी म्हणतात की 1000 जन्म गेले लागले तरी सुद्धा मी आपली सेवा करेन ना. भगवंतांनी हा भाव बघितला रुक्मिणी देवींचा, आणि भगवंत सगळी व्यवस्था करतात आणि रुक्मिणी देवींना घेऊन येतात, की नाही? सो आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर या देवतांची पूजा, देवी देवतांची पूजा म्हणजे कृष्ण पूजा नाही. आणि सगळ्या समस्यांसाठी आपल्याला शाश्वत असं समाधानकारक उत्तर पाहिजे असेल तर या सगळ्यांचं कृष्ण भजन आहे, ज्याला आपण अनन्य भजन असं म्हणतो. आणि यासाठी मिळणारे फायदे आपल्याला शाश्वत आहेत, हो की नाही? तो इच्छित फल आपल्याला दुर्गादेवी देतात. फॉर एक्झाम्पल, दुर्गादेवींकडे त्रिशूळ असतं की नाही, ते तीन आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक असे आपले क्लेश जे असतात ते मारतात, हो की नाही? आणि म्हणून हे देवी, हा माझ्याकडून प्रसाद घ्या, ही केळी घ्या आणि मला 1 करोड रुपयांचा चेक मिळून देत, अशा आपण इच्छा ठेवतो. अशा इच्छा, अशा इच्छांचं फळ आपल्याला देतात ते, पण आपल्याला जे योग्य आहे ते भगवंत आपल्याला देतात, हो की नाही? सो भगवंत हे सर्वेश्वर आहेत, वसुदेव आहेत, हो की नाही? सर्व देवतांच्या विभूती आहेत. आणि जर आपण सुलभ वस्तूंनी त्यांना पूजित केलं तर ते आपल्या नक्कीच इच्छा पूर्ण करतात. ऍक्च्युली सगळं त्यांचंच आहे, हो की नाही? याच्यासाठी एक छान उदाहरण निजवलेलं राधानाथ स्वामी महाराज देतात की त्या, किंवा त्यांच्या आयुष्यामधलं देखील आहे की वडिलांच्याच खिशातून पैसे घेऊन मुलगा कॅडबरी घेऊन येतो, चॉकलेट घेऊन येतो, आणि तेच वडिलांना खाऊ घालतो, हो की नाही? पण वडिलांना त्याचं किती कौतुक वाटतं की अरे बघा, माझा मुलगा मला कॅडबरी देतो ना, त्याने कुठूनही पैसे कमवून आणलेले नाहीये, हो ना? तेच वडिलांचे पैसे घेतले आणि ते वडिलांना कॅडबरी दिली. तसंच महाराजांच्या आयुष्यातील पण उदाहरण, महाराज लहान होते आणि त्यांच्या आईचा वाढदिवस असतो, आणि संध्याकाळ रात्र झाली आणि मग महाराजांना लक्षात येतं की अरे, आईचा वाढदिवस होता आणि आपण आईला विश पण केलं नाही, हो की नाही? मग ते काय करतात, त्यांच्याच घरातली बाग जी आईने लावलेली असतात, ती सगळी झाडं, गुलाबाचं फुल त्याच्यातनं घेतात आणि ते आईला देतात, आणि आईला खूप आनंद होतो. तर सांगायचा मुद्दा काय, हे सगळं भगवंतांचं, आणि आपण जे भगवंतांना काही ऑफर करणार आहेत तर ते सगळं भगवंत स्वीकारणार आहेत, हो की नाही? आणि ते आपल्याला आपलं इच्छित फल पण देणार आहेत. हं? तर देवता लोकांचं आपण बघतो की त्यांना आपल्याबद्दल प्रेम नसतंय, नाही? आपण जर त्यांच्याकडे आईस्क्रीम मागितली तर ते फक्त आईस्क्रीम देणार आहेत, त्याच्यावरती चेरी टाकून नाही देणार आहेत ना. भगवंत तसं नाही, आपण आईस्क्रीम मागितली तर अजून त्याच्यावर सगळं पॅराफेर्नालिया पण आपल्याला देणार आहे, की नाही? तर भगवंतांचं आपल्यावरती प्रेम आहे, कारण वात्सल्य मूर्ती आहेत ना भगवंत स्वतः. सो त्यांच्यामध्ये वात्सल्य आहे, की नाही? ते किती जास्त प्रमाणात आपल्याला रेसिप्रोकेट करतात. तसे आपण देवतांकडे मागायला गेलो 200 रुपये तर ते आपल्याला 20 रुपये देणार आहेत, कारण त्यांना असं वाटतं की आमच्यामध्ये हा शेअर करणारा आलाय, याला एवढं कशाला द्या, एवढी दानवी वृत्ती त्यांच्यामध्ये नसते. पण आपण बघू शकतो की भगवंत हे भक्ताला त्याला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त देतात, कारण भगवंत नेहमी पॉझिटिव्ह बघतात. लक्षात ठेवायचं, भगवंत नेहमी पॉझिटिव्ह बघतात. हा सकाळी लवकर उठला, हा जप करतोय, यांनी 16 माळा केल्या,
यांनी गेल्या वर्षी एकादशी केली होती, एकादशी करतो, ऑब्झर्व करतो. अशी भक्ती उन्मुख जर आपण राहिलो तर हे भगवंतांना खूप आवडतं. आणि म्हणून भगवंत आपल्याला त्याच्यापेक्षा विपुल देण्याचा प्रयत्न. असं म्हणतात की करोडो आईंचं एकत्रित प्रेम केलं तर त्याही पेक्षा जास्त प्रेम हे भगवंत आपल्या भक्तांवर करत असतात, हो की नाही? देवता हे आपल्या कर्मानुसार देत असतात, त्यांचं प्रेम नसतं नाही. पण भगवंत आपण बघू शकतो, भगवंत आपल्याला विपुल देतात. आणि म्हणून अशा या भगवंतांप्रती आपण कृतार्थ का असू नये, हो ना? सो असणं गरजेचं आहे. आज आपण भक्ती विन्मुख झालेलो आहोत, पण पाठ फिरवलेली आहे, राईट? आपल्याला वेगवेगळ्या उपलब्धी पाहिजेत, मोठ्या मोठ्या स्वर्ग प्राप्ती पाहिजे, मला ब्रह्मासारखं आयुष्य पाहिजे. ब्रह्माचं आयुष्य म्हणजे तरी काय, एक स्पार्क प्रमाणेच आहे. स्पार्किंग असते की नाही? ओके, दोन लाकडं एकमेकांवर घासले की जसं स्पार्क होतं, तसे या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींचं आयुष्य एका मन्वंतरामध्ये तेही सारखंच आहे. आणि एका मन्वंतरामध्ये पूर्ण गव्हर्नमेंट हे बरखास्त होतं, परत नवीन गव्हर्नमेंट असतं, परत नवीन सरकार असतं, परत सगळ्या नवीन गोष्टी. आणि ब्रह्माजींची तरी पोझिशन पोस्ट कधी मिळते, जर आपण आपले 100 जन्म वर्णाश्रम पद्धती फॉलो केली असेल तर आपल्याला ब्रह्माजींचं पोस्ट पोझिशन हे मिळू शकतं. आणि त्यामुळे ब्रह्माजींसारखं आयुष्य मिळणं हे देखील हा एक छोटासा कालावधी आहे. अँड इट डझंट मेक सेन्स. शिने पुणे आपलं पुणे संपलं की परत आपल्याला इथे यावं लागणार आहे. श्री रूप गोस्वामी पाद आपल्या श्लोकामध्ये म्हणतात की मुक्तीची स्पृहा याला आपण जेव्हा मुक्तीची कामना करतो, म्हणजे इतकी आपल्या ना की मुक्तीची आपण इच्छा करणं देखील पेशाची आहे. इतक्या हाय स्टँडर्ड्स आपल्याला आचार्यांनी आपल्या संप्रदायामध्ये एस्टॅब्लिश करून दिले असते. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे प्राईम मिनिस्टर आहेत, यांचं गव्हर्नमेंट किती वर्ष असणार? 5 वर्ष असणार, 10 वर्ष असणार, 15 वर्ष असणार, 20 वर्ष असणार आहे, ओके. तर त्यांना आपण किती लिमिटेड कालावधीसाठी बघू शकतो, की नाही? पण हे जर आपण भगवंतांची प्राप्त केली तर देर इज अनलिमिटेड जॉय, राईट? आणि आपल्याला खूप साध्या साध्या गोष्टी, पुढचा श्लोक आहेच 26वा पुढच्या लेक्चर सेशन मध्ये होणार, तर भगवंतांना खूप साध्या साधनांद्वारे आपण प्रसन्न करू शकतो आणि अनंत लाभ हे, की नाही? कारण भगवंत हे ज्ञान आनंद घन आहे, भक्त वत्सल आहे. आणि भगवंतांचे भक्त, भगवंत स्वतः म्हणतात ते मला कधीही सोडत नाहीत. वत्स म्हणजे काय? जसं गायचं वासरू असतं, गाय जशी वासरू झाल्यानंतर गाय काही रक्त नाही खात, आपल्याला माहिती आहे ना. पण जे वासरूला डिलिव्हरी झाल्यानंतर जे रक्त लागलेलं असतं, ती गाय चाटून चाटून पुसून माया दाखवत असते, हो की नाही? त्याच पद्धतीने असं वात्सल्य भगवंत करतात. जशी गाय वासराला चाटते तसे भगवंत आपले दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. भगवंत स्वतः आपल्यातील दोष काढून टाकतात. आणि म्हणून भगवंतांच्या भक्तांनी भगवंतांना कुठल्याही परिस्थितीत आयुष्यामध्ये सोडता कामा नये. कुठलीही परिस्थिती असेल तर भगवंत म्हणतात, हे अर्जुना, माझ्यामध्ये सीमित राहून असीमित आनंद असे हे माझे भक्त प्राप्त करतात. अनलिमिटेड जॉय ना. सोडण्याचं कुठलं कारण असेल तरी ते सोडणार नाही, याला म्हणतात खरं प्रेम. आणि खरं प्रेम सुटत नाही, संबंध तुटत नाही, की नाही? आपण राधा राणीच्या प्रेयर करू शकतो. राधा राणी, भगवंता, मला जर दुःख देऊन आपल्याला हजारो पटीने सुख मिळत असेल तर पावलोपावली किती एक जन्म मला असे दुःख मिळो आणि आम्हाला असेही दुःख द्या, असं म्हणतात. चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलंय, धन्य ते सेवक जे भक्तांना सोडत नाही, आणि धन्य ते स्वामी जे सेवकाला त्यागत नाही.
आपल्या कितीही चुका झालेल्या असतील तरी आपल्याला बकोट धरून, चोटी धरून आपल्याला भगवंत नरकातून ओढून काढणार आहेत. आपण किती नरकगामी होण्याचा प्रयत्न केला, जर आपल्याला चांगला संघ मिळाला तर आपण नक्कीच या भक्ती पथावरती कार्यरत राहू शकतो. आणि म्हणून या भक्ती मार्गाच्या पुढे काय चंद्रलोक, काय सूर्यलोक, भगवंतांचं धाम आपण गेल्या कित्येक लेक्चर मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की किती सुंदर आहे, चिंतामणी धाम आहे भगवंतांचं. आणि अशा या धामात आपल्याला जायचं असेल तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला नामजप सांगितलाय. केवळ आणि केवळ हरे कृष्ण या नामाने एखादी व्यक्ती सिद्ध होऊ शकते, हो की नाही, आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकते. मैत्रिणींना समस्या तर येणारच आहेत, त्या कधी मिटणार नाहीये, कारण हे जगच दुःखालय अशाश्वत आहे. आणि एकमेव सर्व समस्यांपासून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ हरे कृष्ण नाम. भगवंतांच्या इच्छानुसार आपल्या इच्छा आपण अलाइन करायला शिकलं पाहिजे, तर आपल्याला होऊ शकते. श्रद्धा या जर आपण गोष्टी जोपासल्या तर आपण नक्कीच भगवंताच्या धामामध्ये जाऊ. त्यामुळे चॉईस इज आवर्स. आपल्याला इस्कॉन बेस्ट देतं, बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात उत्कृष्ट वैष्णव फिलॉसॉफी आपल्याला गौडीय संप्रदायामध्ये बघायला मिळेल की आपण षड गोस्वामींच्या फिलॉसॉफीवर आधारित, भगवंतांची तर आहे श्रीमद भगवद्गीता, तर त्या आधारे आपण या भक्ती मार्गावरती कार्यरत आहोत. आणि म्हणून अशा या सेशनच्या मार्गाने आपल्याला जे स्फुरण मिळतं, जी चेतना मिळते, जे मोटिवेशन मिळतंय, तर नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये लाभदायक आहे अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि हे सगळं कसं करायचं, अभिधेय म्हणतात त्याला, श्री रूप गोस्वामी पाद यांनी सांगितलंय. सो आपल्या संप्रदायामध्ये ही प्रोसेस कशी करायची, तर हे पुढच्या श्लोकामध्ये सविस्तर खूप सुंदर श्लोक आहे. मैत्रिणींनो, आपण सर्वजणी नक्की नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा की भगवंतांना खूप काही लागत नाही हो. सो काय अपेक्षित करतात आपणा सर्वांकडून, नक्कीच आपण आपली उत्सुकता ताणून ठेवूया आणि पुढच्या श्लोकाची उत्कंठतेने वाटतो. हरे कृष्ण. हरे. जर कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. हरे कृष्ण. खूप छान क्लास दिला. एक मिनिट, उद्याची पण अनाउन्समेंट करत होते. एक मिनिट माताजी. तसे खूप सुंदर क्लास दिला. गुरु शिष्य परंपरा गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये आपली असणारी फिलॉसॉफी, खूप खूप छान क्लास झाला. थँक्यू सो मच. एक हे होती, काल पण अनाउन्समेंट केली आपण, मेसेज पण येतील ग्रुपवर. तर सर्व मैत्रिणींना एक विनंती आहे, आता उद्या आपला क्लास नसणार आहे, उद्या शनिवार असल्यामुळे. तर रविवारी सकाळी उद्या परवा दिवशी रविवारी सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये आपण एकत्रित जपा करणार आहोत. आणि 7 ते 7:15 असं 15-20 मिनिटं उषामती माताजी आपल्यासाठी जपावर काही 4 शब्द बोलणार आहेत इन्स्पायरिंग. तर सगळ्या जणींना विनंती आहे की रविवारी नक्की सगळ्या जणी जॉईन करा, कारण तुमच्याशी आता आम्ही डायरेक्टली संवाद नाही साधू शकणार. तर मेसेज येतील ग्रुपवर. तर प्लीज प्लीज सगळ्यांनी रविवारी आपला पहिलाच सेशन असणार आहे. आपण रविवारी जपा टॉकचा, तर सगळ्या जणींनी उत्साहाने त्यामध्ये सहभागी व्हा. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता. हरी बोल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच माताजी. खूप छान लेक्चर होतं. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू माताजी, आपल्या सर्वांची कृपा आहे. हरी बोल. हा, नित्य सखी माताजी, काही प्रश्न नाही दिसत कोणाचे, तर थांबूयात का मग आपण? एक मिनिट रेकॉर्डिंग.